श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज सुरुवातीलाच एक शांत प्रश्न तुमच्या मनाला विचारते. कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहिलात? स्वामी भक्तांनो, असा क्षण तुमच्या आयुष्यात आला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण स्वामींनं शेवटी अतिशय प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे. आणि स्वामींचे वेडे भक्त असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, वेळ आली तेव्हा तुमच्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही. कधी असं वाटलं का की आपण मनापासून जगलो पण लोकांनी आपल्याला फक्त वापरलं आणि नंतर दुर्लक्षित केलं? त्या क्षणी मन खूप शांत होतं, पण आतून तुटलेलं असतं. डोळ्यात अश्रू असतात पण बाहेर हसू दाखवावं लागतं. भक्तांनो, अशा प्रत्येक क्षणी एकच आधार असतो, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज. आजचा विषय आहे स्वामी समर्थ महाराज यांचे वचन. आज तुम्हाला दुर्लक्ष करणारे उद्या तुमच्या समोर झुकतील. स्वामी समर्थ सांगतात, जगाचं काम आहे दुर्लक्ष करणं, पण तुझं काम आहे स्वतःला सिद्ध करणं. भक्तांनो, जेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतात तेव्हा ते तुमचं नुकसान करत नाहीत, ते फक्त त्यांची दृष्टी कमी आहे हेच दाखवतात. कारण जे हिरा ओळखत नाहीत ते त्याला दगड समजतात. स्वामी म्हणतात, तुझी किंमत तुझ्या कामात आहे, लोकांच्या मनात नाही. आज लोक तुम्हाला ओळखत नाहीत कारण तुम्ही अजून त्यांच्या समोर सिद्ध झालेला नाहीत. पण लक्षात ठेवा, सिद्ध होण्यासाठी आवाजाची गरज नसते, सातत्याची गरज असते. भक्तांनो, स्वामींचं एक अतिशय गूढ वचन आहे, ते म्हणजे शांत राहून कर्म कर, वेळ तुझ्यासाठी बोलेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओ स्किप करू नका. आज तुम्ही शांत आहात, आज तुम्ही मेहनत करत आहात, आज तुम्हाला कोणी विचारत नाही, पण उद्या तुमचं यश इतकं मोठं होईल की लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. स्वामी सांगतात, वेळ सर्वात मोठा गुरु असते. त्यामुळे स्वामींनी अनेक संयमावरचे वचन सांगितले आहेत. आज जो तुम्हाला कमी समजतो तोच उद्या तुमच्याकडून शिकायला येईल, हे लक्षात ठेवा. आज जो तुम्हाला टाळतोय तोच उद्या तुमच्या मागे मागे उभा राहील, हेही लक्षात ठेवा. आज जो तुम्हाला दुर्लक्षित करतो तो उद्या तुमच्या समोर झुकेल. भक्तांनो, हे सगळं का होतं? कारण तुम्ही हार मानत नाहीत, तुम्ही थांबत नाही, तर तुम्ही सर्व काही सातत्यानं करत आहात. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहता. स्वामींना हेच लोक आवडतात आणि हेच स्वामींचे भक्त असतात. स्वामी म्हणतात, जो थांबत नाही त्याला कोणी थांबवूच शकत नाही. भक्तांनो, आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरी म्हणजे सबुरी. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम. आज तुम्ही मेहनत करत आहात पण लगेच फळ मिळत नाही, म्हणून काही लोक तुम्हाला सोडून जातात, काही लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. पण स्वामी सांगतात, उशीर होतो पण अन्याय होत नाही आणि तेच तुमच्या परीक्षेचा काळ असतो. स्वामी भक्तांनो, पण स्वामी सांगतात, उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ मिळणारच आहे. भक्तांनो, जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा अजिबात घाबरू नका, कारण स्वामी तुमच्यासोबत असतात. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीयेस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आज लोक तुमच्याकडे पाहत नाहीत, दुर्लक्ष करतात, पण स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत. आज लोक तुम्हाला समजत नाहीत, पण स्वामी तुम्हाला समजतात. आज लोक तुम्हाला दुर्लक्षित करतात, पण स्वामी तुम्हाला घडवत आहेत. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुर्लक्ष ही शिक्षा नाही, तर ही पूर्वतयारी आहे. तुम्हाला मोठं बनवण्यासाठीची, तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी. स्वामी सांगतात, ज्याला मोठं व्हायचं असतं त्याला एकटं चालावं लागतं, कारण वाईट वेळेत आपल्या सोबतीला स्वामींशिवाय कोणीच नसतं. आणि जेव्हा आपली चांगली वेळ सुरू होती तेव्हा जे लोक आपल्याला लाथाळून पुढे गेले तेच आपल्या मागे मागे करतील. त्यामुळे स्वामी म्हणतात, आज तुम्ही एकटे आहात पण उद्या तुमच्यासोबत हजारो लोक असतील. आज तुम्हाला कोणी ओळखत नाही, पण उद्या तुमचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असेल. आज तुम्हाला कोणी विचारत नाही, पण उद्या लोक तुमचा वेळ मागतील.
भक्तांनो, पण त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अहंकार करू नका, कारण स्वामी म्हणतात अहंकार आली की कृपा निघून जाते. जेव्हा ते लोक परत येतील ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, तेव्हा त्यांना माफ करा, कारण त्यांनी तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे आणि तुम्ही त्यांच्यामुळेच घडला आहात. कारण ते तुम्हाला सोडून गेले म्हणूनच तुम्ही सुधारला आहात. त्यांनी तुम्हाला शिकवलं स्वतःवर विश्वास ठेवायला, शांत राहायला आणि मेहनत करत राहायला. स्वामी म्हणतात क्षमाशीलता हीच खरी शक्ती असते. भक्तांनो, बदला घेण्याची गरज नाही, तुमचं यशच तुमचा बदला आहे. आज जे तुम्हाला इग्नोर करतात, उद्या तेच तुमचं कौतुक करतील. भक्तांनो, आज जे तुम्हाला नाकारतात, उद्या तेच लोक तुम्हाला स्वीकारतील. आज जे लोक तुम्हाला खाली पाहतात, उद्या तेच लोक तुमच्याकडे वर पाहतील. हा नियम आहे वेळेचा, संयमाचा आणि क्षमाशीलतेचा. स्वामी म्हणतात वेळ प्रत्येकाला त्याची जागा दाखवते. भक्तांनो, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल त्या दुर्लक्षामुळेच तुम्ही पुढे गेलात, त्या शांततेमुळेच तुम्ही मजबूत झालात, त्या वेदनेमुळेच तुम्ही स्वतःला ओळखलत आणि त्या दिवशी तुम्ही कोणासमोरच झुकणार नाही. कारण तुम्ही आत्तापर्यंत एकटे चालून तुमचं यश मिळवलेलं असतं. कारण जग तुमच्या समोर झुकणार असेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर श्रद्धा ठेव, बाकी सगळं मी पाहतो. भक्तांनो, आजचा त्रास उद्याचं सामर्थ्य आहे. आजच दुर्लक्ष उद्याचं यश आहे आणि आजची शांतता उद्याचा आवाज आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामींचे वेडे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मोटिवेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी नेहमी राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.